नमस्कार मित्रांनो, मी उत्तरेश्वर चाटे. आपलं चॅनल आहे थोडंसं छोटे, पण तुम्ही तेवढं सबस्क्राईब करून तेवढं घरानं थोडंसं मोठे. चला मित्रांनो, मी आहे शेतकरी ब्रँड शेतकरी. जय जवान जय किसान. मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा, स्किप न करता वॉचिंग करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मित्रांनो, तुमचा वेळ न घालवता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. पिली का? पिती सकाळ सकाळी, तिला काही नाही. तर मित्रांनो, आज शनिवार असल्यामुळं काय झालं माहिती काय की आज काही काम नाही, कारण कालपासून 4-5 दिवस झालं लय खूप काम होतं. फवारणी, खात पेरणी हे ती सगळं काम उरकून घेतलं. काल पंचमीसुद्धा फवारून घेतलं राहिलेलं तेवढं. आणि आज शनिवार आहे, आमचा बाजार असता आठवडी आडसचा, तर त्याच्यामुळं पण काम बंदच असतं जास्त. तर मित्रांनो, इकडं आपण आणले तूप. आता पोचतो म्हणजे दुपारा 12 वाजलेत. एक भारा कापून आणला, एक भारा जनावराला आपल्या टाकला होता, त्यांनी खाऊन टाकले, तिकडे बांधलेत. आणि आपली गाय तिकडं मधात बांधली मांडवात. तर इकडं आपला घास आहे, हे आंबे ही बघा इकडं. तर ही फणसाचं झाड आहे इकडं. तर ही इकडं आंब्याची झाडं, ही जी मोठी दिसतात आंब्याची झाडं, ती तुम्हाला गावरान येतं आंब्याची झाडं. तर ह्याच्या बुडामध्ये कलम आहेत, ही बारकी दिसते, ही खालची कलम आहेत, ही मोठी वरली ही तर आपले कोळीचे. तर ही मधातच एक पिपळ आहे आपला जुना पुराणा. आपण पहिले शेतामध्ये राहत होतो त्या टायमाला हे कुडामध्ये उगवला होता, त्याच्यामुळे हे राहायला तसंच राहिला आहे. मित्रांनो, राहणारच आहे, त्याच्यामुळे ते कसं आहे आता काढता येत नाही, काही नाही. ह्याच्या कुडाला शनिदेवाचा बसा असतो असे पण म्हणतात. तर बघा इकडं आपली सोयाबीन आहे. गेल्या वर्षी ह्याच्यामध्ये ऊस होता मित्रांनो. तर ऊस जवळजवळ 35-36 टन झाला होता. तर तिसऱ्या वर्षी होता, त्याच्यामुळं बघा इकडं फुलं पण लागलीत. अजून शेंगा नाहीत लागलेल्या, कारण महागलं आहे जरा. तर दुसरीकडे लागले थोड्याशा, तर ह्याला पण आता लागतेलाच. तर तिकडं आपले केळीचे झाड आहेत बघा. आम्हाला लय केळी होत्या, लय खूप केळी खाल्ल्या. तर तिकडे एक जांभळीचं पण झाड लावून ठेवलेलं आहे आपण खाण्यासाठी. तर कसं आहे, बागामध्ये आलं म्हणजे आपलं काही ना काही खाया गावचं त्यासाठी आपण लावून ठेवलेली आखाड्याची शेजारीच आपल्या. तर हे पिपळाखाली आपलं मस्तपैकी बाजीत आराम करण्यासाठी इकडं असं बसायचं मस्तपैकी. काम नसेल तर यायचं, नाही तर आराम करायचा. गार वाटते मस्त, वरून सावली ही, आणि तिकडे देव आहे मांडलेला. तर बघा हे सुद्धा कसं मस्तपैकी खाऊन आता उन्हाच्या तिरुंबीला बसले, दुपारचे ऊन पडले त्याच्यामुळं. तर मित्रांनो, चला उद्या भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.